अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। नाजरीन, जैसा कि आपण जानता हो, रमज़ानुल मुबारक बिल्कुल करीब है आणि अहदीसच्या तालिमाशी ऐसा बोलला गेला आहे की अगर कुणाला रमज़ानची कदरो किंमत आणि रमज़ानची अहमियत समजली असती तर त्याने ही तमन्ना केली नसती की वर्षभर पूरो रमज़ान असो. तर अल्हम्दुलिल्लाह ह्यो रमज़ानच्या साध्यात आपल्याला नसीब होणार आहात आणि ह्या इस्तकबाले रमज़ानच्या उन्वानवर आपले एक मजलिस मुफ्ती हुसैन मुकादम साहबच्या जरिये मुनक्किद होणारे वाज व नसीहतची ती ऐशा सिलसिलात की आपण रमज़ानचो एहतिमाम कैसो केलो पाहिजे आणि रमज़ानची सगळी खैर व बरकत आपल्याला कैसी हासिल झाली पाहिजे ह्याच बदल्यात आपली रहबरी करणार आहात मुफ्ती हुसैन मुकादम साहब आपल्या डाक बंगल्याच्या मरकज मस्जिदवर इंशाअल्लाह 8 फेब्रुवारी बरोज इतवार बादे नमाज मगरिब आणि ह्यो एहतिमाम केलो न्ही आपल्या कोकणी उलमाची अंजुमन दर्दमंदान तालीम व तरक्की खेळणी. तेव्हा आपल्या सगळ्याशी दरख्वास्त आहे की जास्तीत जास्त तादादला आपण सगळ्यांनी ह्या वाज व नसीहतच्या मजलिसला हाजीर रेव्हा ताकी आपल्याला रमज़ान कैसो गुजारलो पाहिजे हे उलमाच्या राहबरीतला समजलं आणि आपण रमज़ानच्यासाठी सही एहतिमाम करू. काय माहिती आपल्याला पुढचो रमज़ान नसीब होते की नाही होते. तेव्हा फिकर आणि चाहतच्या नियशी की रमज़ानचे सही एहतिमाम आपल्याशी हो आणि त्याची रहबरी करणार आहात आपला मुफ्ती हुसैन मुकादम साहब. तेव्हा जरूर सगळ्यांनी 8 फेब्रुवारी बरोज इतवार बादे नमाज मगरिब आपल्या डाक बंगला मस्जिदला हाजीर रहा. आपल्या दुआओचो तालीम मी मुख्तार सुर्वे. रमज़ानच्या दुआतला आम्हाला याद ठेवा. आजच्यासाठी इतकाच. परत भेटू नवीन काही खबरच्या संगात. आपले हे शो बातम्यो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अल्लाह हाफिज.